गड्यात आयोजकात दमच आहे तेवढा त्यांनी 2 तासात मैदानाचं नियोजन केलं आणि गावाची परंपरा प्रथा आणि गावाचं नाव टिकवून ठेवलं. ह्या गोष्टीच्या वतीने मी गाववाल्याचं आभार मानते होत्या आणि चारही नावाच्या जेवढ्यांनी त्याच्या गाड्या पळवल्या त्या ती सगळ्या गाड्या गटात समर्पित कराल. राहुल पहिलवान कोकरे त्याच्या आशीर्वादाने बाळूमामाच्या कृपेने मित्रांनो, आपण सध्या आहोत काजळगावच्या मैदानामध्ये आणि आपल्या समवेत इंदापूर तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक हेमंत आबा पाटील आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. दादा, काय सांगाल, आज तुमचं नवीन खरेदीचं पहिलंच मैदान आणि या मैदानामध्ये तुमची बैलजोडी द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली, ती म्हणजे भुंगा आणि त्या जोडीला पळाला मित्रांनो हा चिक्या. तर दादा काय सांगाल, सेम टू सेम आपला मुंबईचा भुंगा आहे आणि तो भुंगा एकच आहे, एकसारखे दिसतात, काय सांगा? बाळूमामाचा आशीर्वाद, महादेवाची कृपा, आम्ही भुंगा हा बैल भायासाहेबाकडून खरेदी केला. आमचा भुंगा घेतलेला आज पहिलंच मैदान आणि आज द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. हा घरचा राहुल, ह्याच्या आतूनात आमचं प्रेम, ह्याचा बी आतापर्यंत 4 वेळा गुलाल आहे. आणि हे सगळं जे काय नियोजन करणार आमचं आहे, गोलब पाटील हाय, बह्या ड्रायव्हर हाय, मासाळ साहेब हाय, शिवा पाटील हाय, उमेश सुट्टी मेकर आमचा हाय, भारत एक सुट्टी मेकर हाय आणि सगळं आमचा हेमंतआबा पाटील मित्र परिवार, जे हनुमान तालीम काठी, बळीराजा दूध संकलन केंद्र काठी, ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे आमचं धाकटं बंधुराज सचिन पाटील आहे, तर सगळं नियोजन करणार. तर ह्या सगळ्याच्या आशीर्वादाने परमेश्वर कृपेने आमचं चांगल्या प्रकारे गुलालात नाव लौकिक व्हायला लागलेलं आहे आणि आम्हाला ह्या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. हे सगळं नियोजन करते बह्या ड्रायव्हर आणि गोलब पाटील, मी ह्या दोघांचं सगळ्यात जास्त आभार मानतो. आज गाडी कोणी चालवली? बह्या ड्रायव्हरच. बह्या ड्रायव्हरचीच खरेदी. हा, बह्या ड्रायव्हरचीच खरेदी. कितीला केली तुम्ही खरेदी? 11,11,111 रुपये. काय सांगाल, 11 लाखाच्या खरेदीच लय टॉपला जायला लागल्यात, काय सांगाल? तिकडे बी आबांची खरेदी 11ची, तुमची बी 11ची. साक्षात महादेवाचा नंदी असल्यागत आहे, तो दिसायला बी तसाच आहे आणि मला ह्या गोष्टीचा खूप अभिमान आहे. ह्याच्यात दमच आहे तेवढा. जास्त मोठा गडी किंवा ताकदीचा गडी असल्याचं महत्व नाही, गड्यात दम किती आहे हे महत्वाचं आहे. ह्या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे. मित्रांनो, इंदापूर तालुक्यातले प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत हेमंत आबा पाटील आणि एकदम शांत संयमी माणूस आहे, तुम्हाला बोलण्यातनं जाणून येत असेल. आणि चिक्याविषयी काय सांगाल, चिक्यात काय बघून पायरा केला चिक्या आणि भुंग्याचा? चिक्या आणि भुंगाचा पायरा रात्री योगायोग असा झाला की बाहेर ड्रायव्हरला फोन केला, ती म्हणला मी पायरा बघतो आणि नशीब असं आणि आमचा धाकटा बंधुराज गोलब पाटील, ती गोलब पाटील आहे आणि ही दोघं ह्या बैलांचं नियोजन दोन्हीचं करतात आणि योगायोगाने दोघांनी एकाच मालकाला फोन एकाच वेळेस लावलाय पायऱ्यासाठी आणि त्या माने पाहुणे बिचाऱ्याने बी एका शब्दावर बाबा आमची काय हरकत नाही, तुम्ही म्हणता तर आम्ही पायरा तयार आहे. परवा दिवशी पळून त्यांनी आम्हाला एका शब्दावर वासरू दिलं आणि वासरू 1 नंबर पळतंय. वासराचं म्हणजे काही नादच करायचं नाही वासरा. बरोबर. आणि काय सांगाल आयोजकांच्या विषयी, काय सांगाल काजळ ग्रामस्थांच्या विषयी? खरंच ज्याच्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य असतो तोच लोकांभिमुख राजा बनू शकतो. अशा म्हणीप्रमाणे मी आज काजळ ग्रामस्थांचं, आयोजकांचं मनापासून आभार मानतो. त्यांच्यात खरंच दम आहे. त्यांनी जी काय कालचं 29-30चं जी 5 लाखाचं मैदान होतं, त्यांच्या काय तांत्रिक अडचणीमुळे ते मैदान कॅन्सल केलं, पण गड्यात आयोजकात दमच आहे तेवढा त्यांनी 2 तासात मैदानाचं नियोजन केलं आणि गावाची परंपरा, प्रथा आणि गावाचं नाव टिकवून ठेवलं. ह्या गोष्टीच्या वतीने मी गाववाल्याचं आभार मानतो आणि मला त्या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. बघा मित्रांनो, हे महत्वाचं आहे. आता आपण जाता ह्या दादांकडे वळू. काय सांगाल दादा, भुंगाविषयी काय सांगाल? मुंबईच्या भुंगागत आपला हे भुंगा पळतोय का? बर. तुमच्या नंदीविषयी माहिती द्या की कुठला आहे, काय गाव? मोठेवाडीचा. आणि चिक्या नाव आहे. दिसायला तेच चिक्या गते, फक्त कलर वेगळा आहे. बर. तो ब्लॅक हे व्हाईट आहे. मित्रांनो, हा ब्लॅक चिक्या आहे बरं का. आणि कुठल्या खांदी दादा ह्यो? दोन्ही खांदी. आणि आपला कुठल्या खांदी दादा? दोन्ही खांदे. कड तर ऑलराऊंडर कड असेल तर आता आम्ही घ्यायच्या अगोदर बाह्या ड्रायव्हर कडे जी त्यांच्या पुण्याच्या शेटखंड बैल आलेला होता, बाह्या ड्रायव्हरच सांभाळला होता बैल तो. तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य, सलग 5 मैदानात कडनी गाडी आणि कंटिन्यू गुलालत गाडी. हा, तर असं ह्या आम्हाला भुंगाचा सार्थ अभिमान आहे. कडनी गाडी जर लागली म्हणलं तर भुंगाने नंबर काढलाच म्हणायचा आपण. गट किती होता आज? 20व्या गटात
तास आमचं 5 नंबरचं तास आणि होतं. सेमी कितवा सेमी आमचा 5वा 2 नंबर तास आणि आणि फायनलला आमचं 4 नंबर तास. फायनलला 4 नंबर. हा. तुमचं अभिनंदन सगळ्यांचं. असंच टीम एकत्र राहा. आणि पुढचं नियोजन कुठल्या मैदानातलं पुढचं आता 1 तारखेला तारखेला आहे. बरडचं मैदान आहे. तिथं आम्ही बऱ्यापैकी घरचाच साज हाणण्याचा आमच्या डोक्यात प्रयत्न आहे. बरोबर चालतंय. गोलप पाटील अंबाया ड्रायव्हर शिवा पाटील जे काय निर्णय घेतील तर आणि फायनल होऊन ह्यांचे पण लय जाईल. साथ आहे आज. अशोक अप्पा कुळेकर. हा हे कोळेकर पाहुणं रात्री पहिरा सुचवला पायरा सुचावला. की वासरू घाला म्हणून. बरं. घरचा साज पळवण्याकडे पाटील का हो जास्त तुमचा कले? आमचा पोरगा पायगुणी आहे बघा. बर त्याच्या नाव मुन्ना पाटील. मुन्ना त्याच्या नावावर जर गाडी पळाली हा. तर गाडी गुलालात राहिलीच म्हणत. आज योगा बघा हा 4 नावाच्या त्याच्या चिट्या होत्या आणि 4ही नावाच्या जेवढ्यांनी त्याच्या गाड्या पळवल्या त्या ती सगळ्या गाड्या गटात राहिल्या. बर महत्वाचा मुद्दा हा आमच्या तालमीतला एक आवडता पहिलवान राहुल कोकरे नावाचा. हा काय कारण असतो त्याचा निधन झालं. निधन झालं बर बर आणि तो माझ्या काळजाचा तुकडा. बर त्या पहिलवानसाठी म्हणजे मी लय जीवाचं रान केलं आणि म्हणून त्या पहिलवानची आठवण म्हणून माझ्या कायम स्मरणात राहावं म्हणून त्याच्या नावाने हो काही नंदी मी घेतला आणि त्याचं नाव मी राहुल ठेवलं. बर बर आणि खरंच साक्षात राहुल पहिलवान असल्यागत ही बैल आहे. जिथं ही सगळं चांगलं. नंदी जिथं जाईल तिथं गुलालात आहे. आजचा विजय कोणाला समर्पित कराल? राहुल पहिलवान कोकरे त्याच्या आशीर्वादाने सगळं बाळूमामाच्या कृपेने महादेवाच्या आशीर्वादाने सगळं काय आमचं चांगलं झालं म्हणायचं. चालतंय. धन्यवाद दादा. तुमचं पण आणि